जय शिवराय मित्रांनो, कोकणची शान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नव्याने स्वागत मित्रांनो. बॅक साईडला पाहता तुम्ही सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे डेकोरेशन कसलं तर मित्रांनो 2 वर्षापूर्वी आपल्या वाडीमध्ये, आमच्या कादोली गावामध्ये मानवाडीमध्ये सुंदर असं साईबाबांचं मंदिर बांधलेलं आहे. त्या साई मंदिरात आपण उद्घाटन सोहळ्याचे काही व्हिडिओ 2 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलेच असाल आपल्या चॅनलवरती. तर यावर्षीसुद्धा म्हणजे या साईंचा दुसरा वर्धापन दिन सोहळा यावर्षी आहे. तर 2 दिवसाचा असा भव्य दिव्य कार्यक्रम आहे 4 आणि 5 जानेवारी. तर मित्रांनो पहिल्या दिवशी सुरुवातीला आरती, त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये भोजनाचा कार्यक्रम, साईबाबांची आरती, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये हळदीकुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी विशेष, आणि तसेच खास पैठणीचा कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि रात्री कोकण रत्न नारायण महाराज, तर नारायण महाराजांचं कीर्तन रात्री आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या याचा कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप करायचा नाही. आणि तसेच दुसऱ्या दिवशी 5 जानेवारी या दिवशी तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये आरती आणि कार्यक्रम, सत्यनारायणाची महापूजा, आणि तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये साई पादुकांची भव्य मिरवणूक असणार आहे. बँजोच्या तालावरती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील सुंदर असं बँजो पथक या ठिकाणी घेऊन आपण साईबाबांच्या पालखीची मिरवणूक करणार आहोत. खूप जल्लोष येणार आहे. येथील सगळे ग्रामस्थ आणि तसेच मुंबईकरी चाकरमानी याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये सामील असणार आहे, आनंद घेता येणार आहे. तसेच रात्री आपली कोकणची लोककला नवविकास मंडळ आबिडगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यांचं नमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप अशी गर्दी असणार आहे आणि ह्या लोककलेचा आनंद घेण्यासाठी इकडे भाविक येणार आहेत. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आपल्याबरोबर कैलाससुद्धा आहेत. तर आम्ही दोघे जण आणि तसेच आमच्या वाडीतील सगळे गावकरी आणि चाकरमानी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि तसेच वाडीतील सर्व मंडळी आपल्या साईडला, बॅक साईडला आहे. चाकरमानी आणि वाडीतील गावकरी सगळे आपल्या बॅक साईडला आहे. बोला ओम साईराम, जय साईराम, ओम साईराम, जय साईराम.
यो बघ हा काय बोल ते पुढे मी डबल टिबल मारून आता मधोमध येऊ दे अगदी इनकी हा भात आला भात आला आता आला की बरोबर आला की बघ भात त्यांना तिथं भात पाहिजे वाटतं हा बस बस इकडं मागणार तुम्हाला मागणी डायरेक्ट मागणी आहे तुम्हाला वरतून जेवण वाढायला जेवण वाढायला राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले
झंगरते एक विष्णुदास जगी झंगरते एक विष्णुदास जगी झंगरते एक विष्णुदास जगी झंगरते एक उत्तरास जगी पुण्य आगे नाचणे आप पुण्य आगे नाचूंगा आप पुण्य आगे नाचूंगा कृष्ण आसने
झंझारते एक झंझारते एक विष्णुदास जगी झंझारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासने गोविंद शैणी गोविंद त्या मनी बैसदासे वर्धपुंड भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेणी गोविंदासने गोविंद शैणी गोविंद त्या मनी बैसदासे तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासने गोविंद शैणी गोविंद त्या म्हणे बैसदासे विठ्ठल
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम समचरण सरोजम सांद्र निलांबदाभं जठनमेत पाणी मंडलम मंडलम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवदः संविठ्ठलं चिन्तयामि अलङ्काप्रिरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरति प्रतीक्षं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं दयञ्च किलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरणाते वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या झंझारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या गोविंदासने गोविंद शैनी गोविंद त्या मनी बैसदासे प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे महान साधू विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या प्रथम चरणातून तुकाराम महाराजांनी वैष्णवाचं सामर्थ्य सांगितले. संतांचं साधूचं सामर्थ्य तुकोबाई सांगतात आणि ते सामर्थ्य सांगत असताना तुकाराम महाराज बोलतात या जगतामध्ये जर झुंजार कोण असतील, बलवान कोण असतील, वीर कोण असतील, पराक्रमी लढवय्ये जर कोण असतील तर ते केवळ वैष्णव आहेत. महाराज म्हणतात झुंजार ते एक विष्णुदास जगी. पहिल्या चरणात वैष्णवाचं सामर्थ्य सांगितलं. हे सामर्थ्य संपन्न असणारे वैष्णव त्याला जर ओळखायचं झालं तर त्यांची ओळख काय आहे. महाराज म्हणतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तू बंद करून प्लेन आवाज ठेवा मला. ठीक आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये साधूंची अंतर्लक्षणं सांगितली. गोविंदासने गोविंद शैनी गोविंद त्यामध्ये बैसदासे. जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये त्यांचं भगवत नामचिंतन सुरू आहे. ते जागेपणे देवाचं नामस्मरण करतात, स्वप्नात सुद्धा देवाचं नामस्मरण चाललंय त्यांचं आणि झोपले तरी देवाचं नामस्मरणच आहे. म्हणून एक आहे तिन्ही अवस्थेमध्ये त्यांचं भगवत नामचिंतन चाललंय. या अंतर्लक्षण सांगितली. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी वैष्णवांची बाह्य लक्षणं सांगितली. हे वैष्णव कसे ओळखायचे तर त्याची एक खूण आहे. काय खूण सांगितली. कपाळाला उभा गंध लावलाय, ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेणे. कपाळाला उभा गोपीचंद टिया लावलाय, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माला धारण केली आहे आणि या 2 अलंकारांना काळ मध्ये यम घाबरतो असं महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. आणि 4थ्या चरणामध्ये पुन्हा एकदा त्या वैष्णवाची अंतर्लक्षणं अधिक बाह्य लक्षणं दोघांचा निर्देश केला. तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार, नामामृत सार मुखामाजी, गोविंदासनी गोविंद शैणी गोविंद त्या मनी बैसदासे. अभंगाचा सरळ धावता असणारा भावार्थ माझ्या संक्षिप्त भाषेत तुमच्या समोर विशद करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या काजोर्ली गावामध्ये कोणती वाडी मान आडीवाडी
आणि या मान आडेवाडीमध्ये भगवान साईनाथांचं अत्यंत सुंदर अत्यंत देखणं असं हे मंदिर. आणि या भगवान साईनाथांच्या मंदिराचा हा दुसरा वर्धापन दिन. आणि त्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं साईनाथांच्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम, महापूजेचा कार्यक्रम, अनेक विविध कार्यक्रम तुम्ही मंडळींनी आज आणि उद्या असे 2 दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेले आहे. ठीक आहे. या कार्यक्रमासाठी जशी गावची मंडळी एकत्र झाले तशी मुंबईकर मंडळी, शहरामध्ये राहणारी मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आल्यानंतर या ठिकाणी कळलं ते मंदिर तेव्हा रस्त्यावरून बघितलं अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे. छोटस आहे पण अत्यंत देखणं प्रसन्न असं मंदिर आहे. आणि आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडून कळले की मला त्या मंदिरासाठी खूप कमी घराण्यांचा सहवास आहे. म्हणून तर पहिली 5च घरं, तर त्या 5 घराची थोडीशी वाढलेली, आणखी 1-2-3 वाढली असतील. मला थोडं आश्चर्य वाटलं की 5-6 घराण्यांमधून एवढा मोठा कार्यक्रम कसा काय होतो. ठीक आहे. इतका भव्य दिव्य कार्यक्रम आहे. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, एकजुटी असेल, आपलं एक ध्येय असेल सगळ्यांचं, आणि प्रसन्न आणि समाधानी वृत्तीनं कुठलंही काम हातात घेतलं तर ते काम यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांचं साईनाथांच्या चरणी जे काय अविचल असं जे ध्येय आहे, साईनाथांवर जी तुमची श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धेने हे सगळं घडून आलेले आहे. आणि असं भगवान साईनाथांच्या या मंदिरामध्ये आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज दिवसभर अनेक विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यापैकी आताचा हा कार्यक्रम नामसंकीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि या नामसंकीर्तनारूपी कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही सर्व मंडळीने केलेलं आहे. भगवान साईनाथांच्या चरण कमलावर हे कीर्तन रूपी वाक्पुष्प समर्पित करण्याची एक संधी तुम्हा सर्व परमार्थ प्रेमी मंडळींच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्द केली आहे. ज्याप्रमाणे भगवान साईनाथ माझ्या बुद्धीला प्रेरणा करतील त्याप्रमाणे या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करूया. कीर्तनाला मदत करण्यासाठी उत्तम तऱ्हेचे चांगले वाजवणारे, चांगले गाणारे मंडळी, टाळकरी मंडळी, आणि त्याच्यापेक्षा तुम्ही एक परमार्थ प्रेमी मंडळी कीर्तन श्रवणासाठी स्थानापन्न झालेले आहात. आणि प्रथमतः तुम्हा सर्व श्रोतृवृंदाच्या चरणकमळे, माझ्या माता भगिनींच्या चरणकमळी एक प्रणिपात दंडवत करतो. कीर्तनला मदत करणारे माझे गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी या सगळ्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. भगवान साईनाथांच्या चरण कमळावर नतमस्तक होतो. माऊली ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्मा माझ्यावर कृपा करतील अशी पवित्र अभिलाषा मला धारण करून झटकन अभंगाच्या चिंतनाकडे वाटचाल करूया. सेवेकरता जो आपण अभंग निवडलेले, या अभंगातून तुकाराम महाराजांनी या जगतामध्ये जर झुंजार कोण असतील, लढवय्ये कोण असतील, वीर कोण असतील तर ते वैष्णव आहेत असं महाराज सांगतात. झुंजार ते एक विष्णुदास जगी. विष्णुदास म्हणजे वैष्णव, हे झुंजार आहेत. या अभंगाची मीमांसा करत असताना, या अभंगाची उकल करत असताना तुम्हाला पहिल्यांदा एका शब्दाचं ज्ञान झालं पाहिजे, ते म्हणजे वैष्णव कुणाला म्हणतात. आणि एकदा का वैष्णव तुम्हाला कळाले ना, मग ते वैष्णव झुंजार कसे आहेत ते कळायला उशीर लागणार नाही. म्हणून वैष्णव कुणाला म्हणायचं, कोण वैष्णव महाराज एक आहे. आणि त्या वैष्णवाची मीमांसा करायचं झालं तर तुम्हाला वैष्णवाच्या काही व्याख्या संत साहित्यामध्ये जे आलेले आहेत तर तुमच्या समोर उद्बोधित करतो. कुणाला वैष्णव म्हणायचं, नंबर 1 ची व्याख्या सांगतो तुम्हाला. वैष्णव कुणाला म्हणायचं माहितीये का? शांत आहे का? ठीक आहे. वैष्णव त्याला म्हणायचं वर्षाला 20+9 बरोबर 29 उपवास जे करतात त्याला काय म्हणायचं? वैष्णव. आता हे 29 उपवास कोणते आहेत तर भारत संप्रदायामध्ये त्या उपवासांचं वर्णन आले, नामोल्लेख आलेले आहे.
12 महिन्याच्या 12 24 एकादशी, कारण एकादशी हा सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. सर्व पर्व काळांचे श्री एकादशी पै माझी असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये बोललेले. म्हणून वर्षाच्या 24 एकादशी त्याच्यामध्ये अधिक 5 उपवास मिळवायचे. कोणते? पर्व विशेष भागवत धर्मी, नृष्य जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री. कळलं तुम्हाला? रामनवमी, कृष्ण जयंती, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि सगळ्यातली उत्तमातली उत्तम महाशिवरात्र. बरोबर आहे. असं लक्ष पाहिजे आपण काय बोलतोय, नेमके एक वक्ता काय बोलतोय. हे 5 उपवास अधिक ते 24, 24 अधिक 5 बरोबर 29 आणि 29 उपवास वर्षाला जे करतात त्याला वैष्णव म्हणायचं. 20 अधिक 9 बरोबर 29, 29 उपवास करतात त्यांना काय म्हणायचं? वैष्णव. हे वैष्णवाची काय आहे? व्याख्या. बरेच व्याख्या. कोणाला वैष्णव म्हणायचं एक आहे. व्याख्या क्रमांक 2 सांगतो. कुणाला वैष्णव म्हणायचं? राजस्थान मध्ये नरसिंह मेहता नावाचे एक महान संत होऊन गेले आणि त्याने वैष्णवाची व्याख्या केली. वैष्णव जन तो तेने कही जो पर पिडाई जाने रे. वैष्णव जन तो तेने कही जो पर पिडाई जाने रे. दुसऱ्याच्या दुःखानं ज्याचं अंतःकरण दुःखी होतं आणि दुसऱ्याच्या सुखानं ज्याचं अंतःकरण सुखी होतं ना त्याला काय म्हणायचं? वैष्णव. कळलं का? त्याला साधू म्हणा, त्याला संत म्हणा. नाहीतर दुसऱ्याचं घर जळाल्यावर ज्याला समाधान होतं ठीक आहे, तो दिसायला साधू असला तरी साधू नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, अविचारी येतो म्हणून. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे कसे. कळलं तुम्हाला? अजून तुम्हाला ही व्याख्या पूर्णपणे कळण्याकरता अजून तुम्हाला एक ओवी सांगतो. पायी काटा निहते ते व्यथा जीवी उमटे, तैसा कोळी संकटे पुढीलाचे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरींनी ओवी दिली. आपल्या पायात काटा रुपल्यानंतर आपल्याला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख समोरच्या माणसाला झालं की काय की आपलं दुःख अंतःकरण दुःखी होतं. त्या वृत्तीला काय म्हणायचं? वैष्णव. ते वैष्णव आहेत. वैष्णव. वैष्णव कळलं ना तुम्हाला? एक वैष्णव जन तो तेने कही जो पर पिडाई जाने रे. वैष्णव कुणाला म्हणायचं? महाराज एक अनेक व्याख्या आहेत वैष्णवाच्या. महाराजांनी सांगितले वैष्णव तो जया अवघे देवावरी